नमस्कार मैत्रिणींनो, कविता रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी दलिया बनवणार आहोत। एकदम पौष्टिक राहतो। त्याच्यासाठी लागणारं साहित्य दलिया, एक टोमॅटो, कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि फ्लावर, वाटाणे आणि शेंगदाणे, जिरं, मोहरी, हळद, मीठ चवीनुसार। तर चला आपण आधी पाणी गरम करूया। चला तर आपलं पाणी गरम झाले, त्याच्यामध्ये आपण दलिया शिजून घेऊया। वाफवून घेतला ना छान लागतो। चला तर आपण आता याला फोडणी देऊया। तुम्ही डायरेक्ट पण दलिया करू शकता, जसं आपण उपमा बनवतो, पण माझा दलिया थोडा जाड होता इथं, त्यामुळे मी तो थोडासा वाफवून घेतला। बारीक दलिया असला तर आपण डायरेक्ट पण बनवू शकतो। तर आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा, मिरची, टोमॅटो आणि कढीपत्ता। फ्लावर, वाटाणा आणि थोडेसे शेंगदाणे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता। पूर्ण ज्या असतील त्या भाज्या टाकून बनवू शकतो आपण। जिरं, मोहरी, थोडीशी हळद। आपली आता फोडणी छानशी झाली आहे। कांदा आणि हे सगळ्या भाज्या आपल्या मस्त भाजल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण आता दलिया टाकूया। चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। परतून घ्यायचं 2 मिनिटं। तर आपला दलिया, पौष्टिक दलिया नाश्त्यासाठी तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे आणि त्याचा वास पण खूप छान येतो। तर आपला दलिया तयार झाला आहे। खूप छान लागतो नाश्त्यासाठी आणि पौष्टिक पण असतो। तुम्ही पण करून बघा, खूप छान लागतो। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब